स्वर्गीय इंदिरा फणसे यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन टूर्नामेंट 2026 ठाण्यातील दादोजी कोंडदेव येथील बॅडमिंटन कोर्टमध्ये संपन्न झाली असून आर्या शिंदे ही विजयी ठरली आहे। स्वर्गीय इंदिरा फणसे यांच्या स्मरणार्थ 15 वर्षांतर्गत मुलींच्या बॅडमिंटन टूर्नामेंटचं आयोजन ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील बॅडमिंटन कोर्टमध्ये करण्यात आलं होतं। यामध्ये एकूण 32 मुलींनी सहभाग नोंदवला। मुलींनी देखील बॅडमिंटन स्पर्धेमध्ये किंवा खेळामध्ये उत्तम यश संपादन करता यावं या अनुषंगाने आयोजक अतुलजी फणसे यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे। जी.के. फणसे स्पोर्ट अँड कल्चरल फाउंडेशन आणि ठाणे शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा येथे आयोजित केली होती। मुलींनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली। सोबतच प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने पालकांची देखील येथे उपस्थिती पाहायला मिळाली। स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न झाला। पारितोषिक वितरण बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, सीकेपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्ते, श्वेता फणसे, ठाणे शहर जिल्हा बॅडमिंटन फोर्टचे अध्यक्ष अतुलजी फणसे हे येथे उपस्थित होते। स्पर्धेची विनर ठरली आहे आर्या शिंदे, तर रनरअप सनया तवटे, सेमीफायनलिस्ट ठरली आहे प्रांजल पाटील आणि शुभ्रा कुलकर्णी। तर एकदिवसीय बॅडमिंटन टूर्नामेंट अत्यंत उत्साह आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाली। आनंद झालाय प्राइज जिंकून। म्हणजे लास्ट इयर मी क्वार्टर फायनलला पोहोचलेली, पण त्याच्यानंतर मी विचार केला खूप मेहनत करायचं आणि यावर्षी जिंकायचं। खूप मस्त वाटलं मला आणि खूप आनंद झाला। जे मला पहिले हरवायचे त्यांना मी आता हरवलं, मला खूप आनंद झाला। मला ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट बनायचं आहे आणि जास्त वेळासाठी नंबर 1 राहायचं। श्री अतुल फणसे यांनी सुमारे 5 वर्षापूर्वी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि मी असा विचार केला की ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे बॅडमिंटनच्या इतक्या साऱ्या स्पर्धा आम्ही नॅशनल लेवलच्यापर्यंत घेतो, तर त्याच्यामध्ये ह्या मुलींच्या स्पर्धेचं जर का इन्क्लुजन केलं, समावेश केला, तर मुलींना उत्तेजन मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी लहानपणापासून सुरुवात करणाऱ्या मुलींना सर्वात उत्तेजन मिळेल। या उद्देशाने आम्ही या स्पर्धेला सुरुवात केली आणि आता दरवर्षी त्याला चांगला प्रतिसाद लाभतो आहे आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे की समर कॅम्पमध्ये आमच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये या स्पर्धेचा समावेश करायचा, म्हणजे मग त्याला जास्तीत जास्त खेळाडूंचं पार्टिसिपेशन लाभेल। ते आज 16 संघ सहभागी झाले आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अगदी सुरुवात बॅडमिंटनला करणाऱ्या खेळाडूंपासून ते चांगल्या लेवलला राज्य पातळीवर खेळणाऱ्या खेळाडू अशा सर्वांचं याच्यामध्ये मिश्रण झालं आणि त्या सर्वांना उत्तम संधी, इक्वल संधी मिळाली आणि त्यांच्या खेळाला एक प्रकारची रेकग्निशन मिळाली। बक्षिसांचे स्वरूप कॅश आणि ट्रॉफीज असं दोन्ही आहे। कैलासवासी इंदिराबाई फणसे यांच्या स्मृतीसाठी ही स्पर्धा आमचे मित्र श्री अतुल फणसे यांनी आयोजित केलेली आहे। मी फणसे कुटुंबियांचे आभार मानतो याबद्दल की त्यांनी हे फार चांगला उपक्रम चालू केलेला आहे, ज्याचं आज 5वं वर्ष आहे आणि हा उपक्रम असाच यापुढे देखील चालू राहील याची मला खात्री आहे। त्या स्पर्धेला 5 वर्ष झाली, हे 5वं वर्ष आहे आणि उद्देश याचा एवढाच आहे की स्पर्धात्मक जो प्रत्येक खेळामध्ये स्पर्धात्मक इच्छा मुलांची वाढत गेलेली आहे, त्याला प्रोत्साहन देणं हा एकमेव उद्देश आहे। त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, आत्ताच वाड सरांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु जो ग्रासरूट म्हणतो आपण, किंवा जे नुकतेच शिकत आलेले असतात आणि ते स्वतःला काहीतरी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात, त्यांना स्पर्धा जर दिली तर त्या स्पर्धेतलं जे त्यांचं यश आहे, त्यामुळे त्या यशामुळे त्यांना पुढची पायरी कशी चढायची ह्याचा अभ्यास करता येतो आणि आपण कुठे कमी पडतो आहे, कुठे नाही कमी पडत, ह्या गोष्टीचा खेळामध्ये जो एक एक्सपिरियन्स लागतो तो या स्पर्धेतनं दिसून येतो। पालकांना मी आव्हान असंच करेन की मुलं जी ज्या पद्धतीने, मुली आणि मुलं ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात त्यांना फ्री हँड ठेवा। कोणताही मेंटल प्रेशर किंवा इतर प्रेशर्स आहेत ती त्यांना कशी घ्यायची आणि कशी रिलीज करायची ह्या बाबतीत त्यांना पालकांकडनं आपण एक म्हणतो संस्कार म्हणतो, त्याप्रमाणे त्या संस्काराच्या आधारे त्यांना कसं हँडल करता येईल हे त्यांनी सांगावं
बाकी कोचेस त्यांचं भूमिका करत असतात. कोचेस पण त्याच पद्धतीने बघत असतात. खेळाची संस्कृती जपणं आणि खेळाचे संस्कार जपणं हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यातूनच मुलं हळूहळू पुढे शिकत मोठी होतात आणि प्रत्येक व्यक्ती खेळामध्ये मोठं होण्याचाच प्रयत्न करत असतात.